आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। बोगस विद्यार्थी, बोगस अनुदान, शालेय शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर 15 वर्षानंतर पुन्हा पडताळणी 4 डिसेंबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। शालेय शिक्षणमध्ये दादा भुसे यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या पडताळणीसाठी UDAIS प्लस प्रणालीच्या माहितीचा खातरजमा करताना केंद्र प्रमुख आणि शिक्षण अधिकारी बनावट विद्यार्थी दाखवून शासनाचे अनुदान लाटण्यावर आळा घालणे हा या पडताळणीचा मुख्य उद्देश आहे। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी दाखवून शासनाचे अनुदान लाटले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची पडताळणी होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा 15 डिसेंबरपर्यंत एकाच वेळी विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे। हा दिवस अद्याप निश्चित झालेला नाही। राज्यात सुमारे 15 वर्षापूर्वी महसूल विभागाच्या माध्यमातून एकाच वेळी विद्यार्थ्यांची पडताळणी घेण्यात येणार आली होती। आता होणाऱ्या पडताळणीत अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांची नोंद केल्याचे आढळून आल्यास सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचे इशाराही देण्यात आला आहे। शिक्षण संचालक प्राध्यापक शरद गोसावी, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामोसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। डॉक्टर शरद गोसावी यांनी याबाबत राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुखांना सूचना दिल्या आहेत। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून संच मान्यता UDAIS प्लस प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे केली जाणार आहे। त्यासाठी UDAIS प्लस प्रणालीमध्ये मुख्याध्यापक लॉगिनद्वारे माहिती भरण्यात आली आहे। त्यानुसार विद्यार्थ्याची माहिती संच मान्यतेसाठी विचारात घेतली जाते। जबाबदार आणि कारवाई। UDAIS प्लसमधील माहितीचे प्रमाणीकरण, सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्र प्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांची आहे। त्यामुळे केंद्र प्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची खातरजमा करणे आवश्यक आहे। ज्यात अनियमितता आढळल्यास त्याची जबाबदारी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांच्यावर निश्चित करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे। नांदेड जिल्ह्यात बोगस शाळांचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात 2011 मध्ये महसूल विभागातर्फे राबवण्यात आलेल्या पडताळणीत बोगस आकडेवारी दाखवणाऱ्या राज्यातील शाळांवर शालेय शिक्षण विभागाने फौजदारी कारवाई प्रस्तावित केली होती। यात नाशिक शहरातील 1 शाळेसह जिल्ह्यातील 34 शाळा समावेश होता। प्रत्यक्ष शाळेला भेट आवश्यक। मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्र प्रमुखाच्या लॉगिनला पाठवण्यात आली आहे। UDAIS प्लसमध्ये स्टुडंट पोर्टलवर मिळालेली माहिती केंद्र प्रमुखांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्याची दैनिक उपस्थिती, भेटीच्या दिवशी उपस्थित असलेले विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित असलेले विद्यार्थी तसेच यापूर्वी शाळेला भेट दिली असल्यास त्या दिवशीची उपस्थिती या सर्वांवर विचार करून केंद्र प्रमुखांनी त्यांच्या लॉगिनमधून बनावट विद्यार्थी सतत अनुपस्थित असणारे केवळ शिक्षकेतर पदे मंजूर होण्यासाठी जाणीवपूर्वक अडवलेला पट संच मान्यतेसाठी पाठवला जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे। माहितीची खात्री पुन्हा करा। प्रणालीवर अप्रवेशित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थी केंद्र प्रमुखांनी कमी करून गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिनला फेरपडताळणीसाठी वर्ग करावेत। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी फेरपडताळणीसाठी वर्ग केलेल्या विद्यार्थ्याची माहिती पुन्हा पडताळून नमूद विद्यार्थ्याची माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास ती माहिती अंतिम करावी। चुकीच्या पद्धतीने विद्यार्थी समाविष्ट केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थी कमी करावेत। ही प्रक्रिया 15 डिसेंबरपूर्वी अंतिम करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। असेही नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।